निकालाआधीच भाजपचे 4 उमेदवार विजयी। कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी आणि आसावरी नवरे, धुळ्यात उज्ज्वला भोसले तर पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध। फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। वैयक्तिक कारणानं कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। पुण्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिंदे घेणार, उदय सामंतांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज भाजपच्या उमेदवारांचा आक्रोश, तर अतुल सावे आणि भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी। भागवत कराडांनी जातीवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी देणार नाहीत। पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना 165 जागा लढणार, उरलेल्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार, रवींद्र धंगेकरांकडून स्पष्ट। मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक, घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं विधान। मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंग यांचं विधान। कृपाशंकर सिंगांचं हे वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणारं, यांचा माज निवडणुकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही, सचिन आहिर यांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे पदाधिकारी आक्रमक, तर पक्ष शिस्तभंग खपवून घेणार नाही, भाजपच्या किशोर शितोळे यांचा इशारा। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुण्यात 3 सभा। अमित शहा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, तर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा पुण्यात प्रचार सभा घेणार। सुधाकर बडगुजर यांची भाजपात खेळी। सुधाकर बडगुजरांच्या घरातील 3घांना उमेदवारी, बडगुजर यांच्यासह मुलगा आणि पत्नीला भाजपकडून उमेदवारी जाहीर।